आज ज्यावेळेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री, अर्थशास्त्र मंत्री आणि गृहमंत्री सांगतायत की स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठे पैसे बनणार, खूप जास्त प्रॉफिट्स तुम्ही करू शकताय, त्यावेळेला प्रत्येकालाच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे. पण मित्रांनो, शेअर मार्केट ही प्रत्येकाला जमण्याची गोष्ट नाही आणि इथंच तुम्हाला मदत करते कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये असा एक फंड मॅनेजर असतो ज्याला स्टॉक मार्केटचं पूर्ण नॉलेज आहे आणि तो माणूस आपल्यासाठी इन्व्हेस्ट करतो. ज्यावेळेला तुम्ही डायरेक्टली जाऊन शेअर्स घेताय यालाच म्हणलं जाते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. पण ज्यावेळेला तुम्ही या फंड मॅनेजर थ्रू इन्व्हेस्ट करताय यालाच म्हणलं जाते पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग. ह्या पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्हाला स्वतःहून रिसर्च करायची काहीच गरज नाही. पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला रिसर्च करायला पाहिजे. आज जर आपण नंबर ऑफ म्युच्युअल फंड बघितले, इंडियामध्ये 82 ते 83 म्युच्युअल फंड आहेत. 5 ते 6,000 स्कीम्स आहेत. मग ते HDFC असू दे, टाटा असू दे, कोटक असू दे आणि बाकीच्या इन्स्टिट्यूट असू दे. यामधले कोणते म्युच्युअल फंड चांगले, कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये SIP केली गेली पाहिजे? कारण आज आपण जे करतोय डायरेक्ट जाऊन कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये SIP करणे, कुठलाही इन्शुरन्स ऍडवायझर सांगते म्हणून SIP करणे, त्यात तुम्हाला मजा येणार नाही. मित्रांनो, एक सिंपल दर महिन्याला 5,000 रुपये केलेली SIP पण 20 वर्षात 60 लाख रुपये वेल्थ क्रिएट करून देऊ शकते. म्हणूनच सर्व ठिकाणी बॅनर लागलेले आहेत म्युच्युअल फंड सही आहे. तुम्ही पण याचा फायदा उचलू शकता बाय व्हिजिटिंग संस्कार फायनान्शियल सोल्युशनचं ऑफिस, कोल्हापुरातलं पहिलं म्युच्युअल फंड ऑफिस जिथं तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल डिटेल ऍडवायझरी मिळेल.